शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आलेली आहे। याबाबत ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथमधून 2 जणांना ताब्यात घेतलंय। बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेलेले आहेत। याच लग्न सोहळ्यात 26 डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी देण्यात आल्याची माहिती स्वतः आमदार किणीकर यांनी दिलेली आहे। यांना मिळालेली होती। त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली। या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथच्या स्वामीनगर आणि खुंटवली भागातून 2 जणांना ताब्यात घेतलंय। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडे। चंद्रशेखर, बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचं कळतंय आणि या प्रकरणी दोघांना अटक केलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? निश्चितच ही जी प्रकार आहे हा गेल्या 15 दिवसापासून बालाजी किणीकर यांच्यावर पाळत ठेवली जात होती असा आरोप बालाजी किणीकर यांनी केलेला आहे आणि याची माहिती त्यांनी ठाणे क्राईमला दिली होती। यामध्ये 2 आरोपी आहेत जे ठाणे क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलेले आहेत। हे दोघंही अंबरनाथमध्ये रहिवासी आहेत आणि या दोघांनीच गेल्या 15 दिवसापासून बालाजी किणीकर यांचा हत्येचा कट रचला होता आणि हा कट लातूर इथे एका लग्न सोहळ्यासाठी आमदार बालाजी किणीकर गेले होते। तिथेच हा कट अंमलात येणार होता असं बोललं जात आहे आणि याची माहिती किणीकर यांनी जेव्हा पोलिसांना दिली त्याच्यानंतर पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। या घटनेने मोठी खळबळ उडालेली आहे। किणीकर यांनी सांगितलं की मी जेव्हा अंबरनाथमध्ये परततील आणि याबाबत मी एक पत्रकार परिषद घेईल आणि याचा खुलासा करेल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।